नमस्कार मंडळी, मयुरीज लाईफच्या ह्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझी सकाळ झाली आणि देवपूजेसाठी पप्पांना हवी होती फुलं, म्हणून मग मी आमच्याच घराच्या बागेतली जी फुलं आहेत, जास्वंदी आहे, सदाफुली आहेत, झेंडूची फुलं आहेत, अशी वेगवेगळी फुलं आहेत. मग त्याची फुलं आहेत ना मी काढायला घेतली आणि मस्त अशी फुलं ताटात आधी जमवून घेतली सगळी आणि मग पप्पांना नेऊन दिली. तर बघा काय सुंदर फुलं आहेत ना आमच्या बागेत. त्यानंतर मग रात्रीची शिळी भाकरी होती, ती म्हटलं गुरांना घालून येऊयात. मामाचे हे 2 पांढरे शुभ्र बैल किती छान आहेत ना, त्या दोघांना सुद्धा मी भाकरी घातली आणि मग मामा पाणी घालतच होता म्हणून म्हटलं की दे मी बादलीने आज पाणी दाखवते बैलांना. तर थोडंसं भीती वाटत मी बैलांना पाणी तर दाखवलंच आणि त्यानंतर मग बैल असं एकमेकांना गुंजारू लागले होते. थोड्या वेळाने मामाने बैलांना बाहेर काढलं धुण्यासाठी. तर इथे हा माझा भाऊ आहे, तो बैलांना धुतोय. झाडू मार वाड्या तिथं धुवू नको, ऐकलं? त्या बाजूने धुवू. झाडू मार बैला. उभा राहा, उभा राहा. काय नाव आहे त्या बैलांची? गब्बर. गब्बर. ये आता मस्त आहे. इड इड उभा राहा. तिने ऐकणार नाही. ते बंद कर. इथे त्याने दोन्ही बैलांना अंघोळ घातली आणि मग मामा आला आणि दोघांनी मिळून एक एक बैलाला घेऊन जाऊन वाड्यात नेऊन बांधून ठेवलं. मामाच्या पायाला लागले त्याच्यामुळे तो बैलांना चरायला सोडत नाही, घरातच त्यांना वैरण घालतो. बाकीच्या गुरांना सोडलं की ते आपोआप जातात चरायला त्यांचं. आता गुलाबाचा पण टेस्ट कर, गुलाबाचा गुलकंद. कधी खाल्ला होतास तू? अजून मला करायचे माझ्या व्हिडिओ. माझ्या रेसिपी झाल्या की येईन. आमच्या गुलाबाच्या झाडाला भरपूर गुलाबं आली होती म्हणून पप्पांना म्हटलं ना मी गुलकंद बनवते मस्त. काय आहे ना, नैसर्गिकरित्या आलेली ही फुलं आहेत, कुठलंही केमिकल वगैरे टाकून न आलेली आहेत, म्हणून बाजारातली करण्यापेक्षा मला घरचेच बरे वाटतात. आज म्हटलं हिरव्या कच्च्या आंब्यांचा साठ घालूयात, तर तोच साठ घातला. आणि दुपारच्या जेवणासाठी मम्मी म्हणाली की तारल्या आहेत घरात सुकलेल्या, त्यांना मस्त भात चटणी मीठ घाल आणि आज खाऊयात. म्हणून मग मी इस्तेव केला आणि ह्या सगळ्या तारल्या ज्या आहेत ना त्या मस्त भाजून घेतल्या, पाण्यात घातलं. त्यावरती लाल तिखट, थोडंसं तेल, लसूण वगैरे घालून हे असं चुरून घेतलं हाताने आणि तोंडी लावायला हे तारलीचं तयार झालं. ह्याला नाव काय देऊ मला माहीत नाही, पण तोंडी लावायला हे सुकट भाजलेलं चुलीतलं तयार झालं. मी कुळदाची पिठी आणि भातासोबत हे खाल्लं, उत्तम लागत होतं. आता तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आता ह्याच अशा मस्त मस्त व्लॉग्ससोबत ना मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्तासाठी बाय.